भाऊ माय ऑटो इज माय एटीएम बरं का, काय समजलं नाही बाई विषय, पूर्ण व्हिडिओ बघा समजन. ए गाण्या भरला का सीएनजी, चल निघूया, लय गिरायक आहेत आज. या रिक्षावाल्या दादांचं माय ऑटो इज माय एटीएम हे वाक्य थोडंसं वेगळं आणि साधं जरी वाटत असेल तरी मला या वाक्यातून खूप खोल अर्थ मिळालाय आणि यामधूनच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कसं आपण आपल्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक अप्रोच ठेवू शकतो, आपला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवू शकतो. हे 5 मुद्द्यांमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या कामाप्रती सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा, पॉझिटिव्ह अप्रोच कसा ठेवायचा या संबंधीचा पहिला मुद्दा आहे. याबद्दलचा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आपलं काम म्हणजे फक्त पैसे नाहीत, पैसे मिळवण्याची गोष्ट नाही, तर ती आपली ओळख आहे. आपण जे काही काम करत असतो ना ती आपली ओळख असते. कसं ओळखायचं बघा, फॉर एक्झाम्पल आपण एका सफाई कामगाराचं जर उदाहरण घेतलं तर ती व्यक्ती जी आहे ती पूर्ण सकाळी आल्यानंतर त्या पूर्ण एरियाची, त्या पूर्ण आवाराची साफसफाई तर करतच, पण त्याबरोबर त्याचा दुसरा जो अप्रोच आहे किंवा दुसरा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे काय, तर त्या व्यक्तीमुळे ती तिथली संपूर्ण जागा स्वच्छ होते. म्हणजे त्या व्यक्तीची, म्हणजे जर तुम्ही सफाई कामगार असाल, जर तुम्ही सफाई करत असाल तर ही गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही एक दिवस नाही आला तर तिथे पूर्ण घाण होणार आहे. याचाच अर्थ काय, तर ती तुमची ओळख आहे की या माणसामुळे, या व्यक्तीमुळे ही संपूर्ण जागा स्वच्छ होते. दुसरं, जर तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्यावरती, म्हणजे शिक्षकी पेशाचे तुम्हाला पैसे तर मिळतात, पैसे तर सगळ्यांना हवे असतात आणि ती आपली गरज आहे, पण त्याचबरोबर ते पैसे मिळवण्या व्यतिरिक्त आपल्याला काय मिळत असतं, तर आपल्यावरती त्या पुढच्या छोट्या जी मुलं जी आपल्याकडे शिकतात ते पुढे जाऊन नागरिक होणार आहेत मोठे, त्यांच्यावरची जबाबदारी असते आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट खूप चांगली माहिती आहे. जर आपण शिक्षकी पेशामध्ये आहोत तर आपल्याला शिक्षकासारख्या गोष्टी कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर मुलांना असं सांगतोय की मुलांनी वाचन करायला हवं, मुलांनी छान अभ्यास करायला हवं, तर मला आठवतंय माझ्या शाळेमध्ये जेव्हा जेव्हा ऑफ पिरियड असायचा आमचे शिक्षक आम्हाला असं सांगायचे की तुम्हाला चित्र वगैरे काढायचं तर तुम्ही काढा किंवा तुम्हाला खेळायला जायचं तर जा. पण अशा वेळेस आम्ही त्यांना कधीही असं काहीतरी उभे राहिलेत, कोणाशी जरी गप्पा मारतायत किंवा काहीतरी वेगळंच करताय असं करायचं नाही. ते आमच्या बरोबर एकतर आमच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचे, अदरवाईज ते काहीतरी त्यांचं जे काम आहे त्यांच्याशी रिलेटेड ते करायचे. दुसरी गोष्ट, आम्हाला जेव्हा जेव्हा ते लायब्ररीमध्ये घेऊन जायचे ना तेव्हा ते आम्हाला स्वतःला सुद्धा वाचायला बसवायचे लायब्ररीमध्ये आणि स्वतः सुद्धा वाचायचे. याचाच अर्थ काय की आपल्याकडे जे काही काम असतं ना ती आपली ओळख असते आणि त्या ओळखीमुळे म्हणजे आपण ते स्वतः आहोत हे जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं तेव्हा आपसुकच आपला दृष्टिकोन आपल्या कामाकडे म्हणजे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलतो. तिसरं, समजा जर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्यामुळे आज घरामध्ये जी काही 4 माणसं कामाला जात आहेत ती तुमच्यामुळे जात आहेत, तुमच्यामुळे त्यांना टिफिन मिळतोय. म्हणजे याचाच अर्थ ते तुमचं फक्त काम नाही आहे, तर तुमची ती ओळख आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय का, एखादी गोष्ट जेव्हा आपण करत असतो काम म्हणून, त्याची दुसरी बाजू म्हणजे ते काम न केल्यामुळे काय होऊ शकतं ही तुमची ओळख आहे. म्हणजे ते जर तुम्ही नसाल तर ती गोष्ट अडणार आहे, ती गोष्ट होणार नाही, ही तुमची ओळख आहे. आपल्या कामाप्रती आपल्याला जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा असेल, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा असेल तर त्यातला दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य. हे बघा, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला निगेटिव्ह कधी वाटायला लागतं, जसं की आता मी युट्यूबचं काम करते, माझं काही व्हिडिओजमध्ये व्ह्यूज येत नाहीये, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, यश तेव्हाच येतं जेव्हा कन्सिस्टन्सी असते. म्हणजे एखाद्या कामामध्ये जेव्हा सातत्य असतं तेव्हाच यश येतं, मग ते कोणत्याही बाबतीमध्ये असू दे. जसं की शिक्षकांचं आधीच्या पण पॉईंटमध्ये तुम्हाला उदाहरण दिलं की शिक्षकांना मुलं कधी हँडल करायला जमतात, कारण मी सुद्धा शिक्षक म्हणजे शिकवण्याचं काम करते, तेव्हा मला माहितीये की जेव्हा तुम्हाला एखादी बॅच तुमच्या हाताखालून जाते तेव्हा तुम्हाला ते जमतं. तसंच आहे, म्हणजे प्रत्येक कामामध्ये जेव्हा तुम्हाला सातत्य यायला लागतं, जेव्हा तुम्ही ती गोष्ट रिपीट करायला लागता, कन्सिस्टंटली तुम्ही ती करायला लागता, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये यश यायला लागतं. त्याच्यामुळे अजिबात लोड घ्यायचा नाहीये की मला आता ही गोष्ट जमत नाहीये किंवा मला करता येत नाहीये. त्या गोष्टीमध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं, कन्सिस्टन्सी ठेवली तर नक्कीच तुम्हाला यश मिळतं आणि त्याच्यामुळे, त्या कन्सिस्टन्सीमुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये सकारात्मक दृष्टिकोन मिळतो, तुम्ही त्याच्याकडे खूप चांगल्या व्यवस्थित प्रकारे बघू शकता. तिसरा पॉईंट आहे आदर करा, रिस्पेक्ट द्या. तुम्हाला माहितीये मी खूप ठिकाणी असं बघते, आपल्या कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे अरे रे इथे काही एन्व्हायरमेंटच चांगलं नाहीये, अरे इथली लोकच चांगली नाहीये, अशा प्रकारे आपण सतत तक्रारी करत राहतो आणि सतत अनादर करत राहतो. म्हणजे आपण ही गोष्ट विसरून जातो की ह्याच नोकरीसाठी आणि याच कामासाठी आपण किती मेहनत घेतली आहे, किती इंटरव्ह्यूसाठी तयारी केली आहे, आणि जेव्हा ती नोकरी आपल्या हातामध्ये येते किंवा तो बिझनेस जेव्हा आपल्या हातामध्ये येतो तेव्हा आपण त्याचा डिसरिस्पेक्ट करायला सुरू करतो. आणि असं सतत बोलल्यामुळे मला माहितीये खूप गोष्टी निगेटिव्ह आपल्या आजूबाजूला घडत असतात. बाय द वे, निगेटिव्ह विचार कसे दूर ठेवायचे याबद्दलचा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, तर तुम्ही जाऊन बघू शकता. त्याची लिंक मी इथे वरती देईन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन.
तर जेव्हा असं सतत निगेटिव्ह जेव्हा बोलायला लागता, तुम्ही डिसरिस्पेक्टफुल बोलायला लागता त्या कामाबद्दल, आपल्या त्या वर्क प्लेस बद्दल, तेव्हा आपल्याला अजिबात तिथे सकारात्मक विचार करता येत नाही. आपली प्रोडक्टिव्हिटी तिथे कमी होते. त्यामुळे तुम्ही जे काही काम करत असाल, नो मॅटर व्हॉट, काय पोझिशनला काम करत आहात आणि कोणत्या प्रकारे काम करत आहात, म्हणजे तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही एखाद्या IT कंपनीमध्ये काम करत असाल, किंवा तुम्ही विद्यार्थी असाल, किंवा तुम्ही घरामध्ये कोणाला हेल्पचं काम करत असाल, किंवा कॉन्टेंट क्रिएशन करत असाल, हॉस्पिटलमध्ये काम करत असाल, किती म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये हे अप्लाय होते. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणचा, तुमच्या कामाचा, तुम्ही जे काही काम करताय त्याची पूजा करा, त्याला अध्यात्म समजा, त्याचा आदर करा, तरच तुम्हाला तुमच्या कामाप्रती पॉझिटिव्ह अप्रोच ठेवता येतो. आणि येस, हा तिसरा मुद्दा आहे जो तुम्हाला खूप खूप उपयोगी पडतो. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुम्हाला तुमचा जे काम आहे त्याच्या ठिकाणी सकारात्मक आणि अतिशय जोशाने काम करायचं असेल तर रिस्पेक्ट करा. हाच एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण हे बघा, योग क्षेत्रामध्ये ना इतक्या तुम्हाला प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. परीक्षा म्हणजे रिटन एक्झाम्स तर असतात, प्रॅक्टिकल एक्झाम तर असतात, पण त्या व्यतिरिक्त ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला एक चांगलं तासून सुलाखून एखादा चांगला योग शिक्षक बनायचा असेल तर किती पर्सनल एक्सपिरियन्स आणि किती पर्सनल म्हणजे तुमचं शारीरिक, तुमचं बौद्धिक, तुमची मानसिक ताकद तपासली जाते. तर त्याच्यामुळे मी सांगू शकते की जेव्हा जेव्हा आपण तापातून जात असतो ना, तेव्हा आपण अनादर करायला लागतो त्या गोष्टीचा. तर प्लीज असं करू नका. त्याच्यामुळे नेगेटिव्हिटी वाढते, आपल्या कामावरती त्याचा परिणाम होतो. चौथी गोष्ट करायची ती म्हणजे नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहायचं आणि आपल्या कामाच्या ठिकाणी जे आपण नेगेटिव्ह बोलतोय ते बंद करायचंय आधी. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे जे लोक सतत नेगेटिव्ह बोलत असतात ना, की अरे काय आपलं हे ऑफिस चांगलं नाही, काय आपला बॉस हा चांगला नाहीये, हे लोक जे करतात ना त्यांच्यापासून दूर राहायचं. मला मान्य आहे की फ्रस्ट्रेशन निघतं, कधी कधी काहीतरी बोललं जातं तेव्हा ठीक आहे, पण सतत रोज सकाळी ऑफिसमध्ये आल्यानंतर सकाळपासून संध्याकाळी लॉग आउट होईपर्यंत जी लोक सतत आपल्या सिस्टीमला, आपल्या वरिष्ठांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल काहीतरी गॉसिपिंग करत असतात, अशा लोकांपासून दूर राहा, सावध राहा. कारण ह्या लोकांच्या एनर्जीमुळे आणि ह्या एनर्जीमुळे आपल्या शरीरामध्ये तर वेगवेगळे रोग तयार होतातच, प्लस त्याबरोबर आपण जे काही काम करतो ते आपल्या फोकसने आपण करू शकत नाही, ते लोक दुसऱ्याला करू देत नाहीत आणि सगळा गोंधळ होतो. त्याच्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी आपण जिथे काही काम करत असू तिथे नेगेटिव्ह बोलायचं नाही, नेगेटिव्ह स्वतः बोलायचं नाही, नेगेटिव्ह जी लोक बोलतात त्यांच्यापासून दूर राहायचं. आणि तिसरी गोष्ट, जर शक्य असेल तर प्लीज त्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सांगा की बाबा नको नेगेटिव्ह बोलूस. कारण काय आहे, एक तर इतक्या मेहनतीने आजकाल आपल्याला नोकऱ्या मिळतात, आपल्याला चांगला बिझनेस ग्रो करता येतोय, आणि त्याच्यामध्ये ते भेटल्यानंतर सुद्धा जर आपण परत तेच नेगेटिव्ह तिथे बोलणार असू तर मग कसं चालणार आहे. आपल्याला जर तिथे टिकायचं असेल तर फक्त पॉझिटिव्हिटीच आपल्याला कामाला येते. बाय द वे, पॉझिटिव्ह राहण्यासाठी किंवा पॉझिटिव्हिटी कशी टिकवायची यासाठीचा आपला पहिला व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी टिकवण्यासाठीचं मेडिटेशन आहे, ते नक्की जाऊन पहा. मेडिटेशन करा सकाळी. आपले अनाथ योग चिकित्सा केंद्राचे ऑनलाईन योगा सेशन्स चालू आहेत, जे सकाळची असतात, आणि आपले मेडिटेशनचे सेशन्स असतात. त्या संबंधीची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की जाऊन पहा. आपल्या कामासंबंधीचा आपल्याला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा असेल तर पाचवा, शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा ते म्हणजे कृतज्ञ राहा. तुम्हाला खरं सांगू का, आपल्याला आपला बिझनेस, आपल्याला आपली नोकरी, आपल्याला आपलं पद मिळवायला इतकी मेहनत करावी लागते आणि ते देवाने आपल्या पदरात घातलंय, तर त्यासाठी देवाचे आभार माना, कृतज्ञ राहा. त्या गोष्टीमुळे ते जे काही तुम्ही काम करताय, ती समोरची जी कंपनी आहे, ते समोरचा जो बिझनेस आहे, ते समोरचे जे ग्राहक आहे, त्याच्यामुळे आज आपल्याला पैसे मिळतात, त्याच्यामुळे आपण आज हे काम करू शकते. मी पण आज व्हिडिओ का बनवू शकते. तुम्ही लोक पाहताय, तुम्ही लोक भरभरून ह्या सगळ्या माहितीवरती प्रेम करताय, माझ्यावरती प्रेम करताय, मला सपोर्ट करताय, आणि त्याच्यामुळेच मी हे सगळं काम करू शकते ना. त्याच्यामुळे मी तुमची खूप कृतज्ञ आहे. मला खूप खूप कृतज्ञता आणि खूप खूप आभार तुमचे की तुम्ही एवढं प्रेम देताय. तुम्ही सुद्धा जे काही काम करत असाल ना, तिथे प्लीज कृतज्ञ राहा. देवाचं रोज आभार माना. कारण आजकाल ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला काम मिळणं, ते काम करत राहणं, मुळात ते काम मिळण्यासाठी आपली शारीरिक मानसिक तयारी असणं. म्हणजे किती लोक आहेत ज्यांचं आरोग्य नाही आहे चांगलं, किती लोक आहेत ज्यांच्याकडे शिक्षण आहे पण शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं नसल्यामुळे त्यांना नोकरी किंवा बिझनेस करता येत नाही. आपल्याला ते मिळालंय, आपलं शरीर चांगलं आहे, आपलं मन चांगलं आहे, आपल्याला बुद्धी दिली, ती वापरता येते, आणि त्या सगळ्यामुळे
आपण नोकरी करू शकतोय, आपण बिझनेस करू शकतोय, तर त्यासाठी देवाचं रोज आभार माना. आणि हे सगळं केल्यामुळे आपण आपल्या कामामध्ये, आपण आपल्या कामाच्या ठिकाणी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवू शकतो, सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतो. बाय द वे, तुम्ही कोणतं काम करता आणि तुम्हाला त्यातून काय पॉझिटिव्हिटी मिळते किंवा तुम्ही ते कसं हँडल करता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत असते. बाय द वे, सांगायचं राहिलं तुम्हाला, आपल्या चॅनलवरती दर आठवड्याच्या मंगळवारी योग आणि शनिवारच्या भागामध्ये आजच्या सारख्या दर शनिवारी नेमके खऱ्या आयुष्यातले प्रश्न कसे सोडवायचे आणि त्यांची उत्तरं मी तुमच्यासोबत शेअर करत असते. म्हणूनच व्हिडिओ, सॉरी यार, विसरायला होतं यार कधी कधी असं खूप तुमच्यासोबत बोलायला लागल्यानंतर. तर दर शनिवारी मी असेच नवनवीन क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स तुमच्यासोबत घेऊन येत असते. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.